शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे मळगंगा मातेच्या यात्रा उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती दरम्यान काळजाचा ठोका चुकवणारा एक प्रसंग पाहायला मिळाला। नितीन मेरगळ या बैलगाडा मालकाची बारी झुंजतेवेळी हा बारी सुटल्याने जुकाटाच्या मध्ये अडकला आणि या व्यक्तीने चपळाई दाखवत थेट जुकाटालाच मध्ये लटकून बैलगाडा घाट पार केलाय। हा प्रसंग पाहता सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला आणि चित्तथरारक हा प्रसंग पाहिल्यानंतर बैलगाडा घाटामध्ये एकच टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला। मात्र नशीब बलवंत म्हणून या व्यक्तीने चतुरता दाखवल्याने या व्यक्तीचा जीव वाचला, असं त्यामुळे पुढील अनर्थ टळलेला आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार। तर बैलगाडा शर्यतीमध्ये काळजाचा ठोका चुकवणारा अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत। तुषार, ही दृश्य आपण पाहतोय, खरोखर काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग आहे। नक्कीच श्रद्धा, आपण जर पाहिलं तर गावोगावी खरं तर बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं जातं। यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये भरले जातात। तसंच काहीच शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे मळगंगा यात्रा उत्सव खरं तर भरला होता आणि या यात्रा उत्सवामध्ये बैलगाडा शर्यतीचंही आयोजन करण्यात आलं होतं। आणि या बैलगाडा शर्यतीमध्ये जुकाटाला खरं तर एक तरुण बैलगाडा सोडताना अडकला आणि तो त्यांनी खरं तर चपळाई दाखवत खरं तर त्यांनी त्या जुकाटावरतीच त्यांनी आपली स्वार केली आणि तो घाट पूर्ण त्यांनी खरं तर पूर्ण केल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण जो थरार आहे तो कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। मात्र हा जो थरार आहे तो काळजाचा ठोका चुकवणारा थरार असल्याने अनेक बैलगाडा प्रेमींमध्ये एकीकडे गेल्या कित्येक दिवसांपासूनचा हा बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठीचा संघर्ष होता। अशा ह्या घटना पुढे येताना पाहायला मिळतात। त्यामुळे बैलगाडा मालक असतील, बैलगाडा प्रेमी असतील, यांनी कुठेतरी काळजीने बैलगाडी पळवणे गरजेचे आहे। योग्य ते पद्धतीने बैलगाडी पळवणे गरजेचं आहे, असंही करणं खरं तर महत्वाचं आहे। त्यामुळे हा जो प्रसंग आहे तो कुठेतरी काळजाचा ठेका चुकवणाराच प्रसंग असल्याचं बोललं जात आहे। श्रद्धा, नक्कीच तुषार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। बातमी आपण पाहतोय पुण्यामधल्या शिरूरमधून। Thank you.